नमस्कार मित्र मैत्रिणींनो, स्वामी समर्थ. पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका या गोष्टींचे दान. हिंदू धर्मात एकादशी हे व्रत अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ मानले जाते. प्रत्येक हिंदू महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या 11व्या तिथीला एकादशी म्हणतात. वर्षात एकूण 24 एकादशी येतात आणि अधिक मास असल्यास त्यांची संख्या 26 होते. ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित असल्याने तिला हरिवासरा असेही म्हणतात. एकादशीच्या व्रताचे मुख्य महत्त्व म्हणजे मन आणि शरीराची शुद्धी. आध्यात्मिक दृष्टिकोनातून या दिवशी उपवास केल्याने इंद्रियांवर ताण कमी येतो आणि ईश्वराप्रती एकाग्रता वाढते. पद्मपुराणानुसार एकादशीचे व्रत केल्याने 7 जन्मांची पापे नष्ट होतात आणि व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्ती होते. या दिवशी अन्नाचा, विशेषतः भाताचा त्याग केला जातो, कारण धार्मिक मान्यतेनुसार त्या दिवशी भातात पापाचा निवास असतो. विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर 15 एकदा उपवास केल्याने पचन संस्थेला विश्रांती मिळते आणि शरीरातील विषारी घटक म्हणजे टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण, भजन आणि दान धर्माला विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात. जिथे पंढरपूरची वारी हे भक्तीचे सर्वोच्च प्रतीक मानले जाते. पौष पुत्रदा एकादशीला या वस्तूंचे दान करू नका. नंबर 1. पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी लोहदान करू नये. या दिवशी लोहदान करणे शुभ नाही. यामुळे पाप होते आणि उपासनेचे फळ मिळत नाही. नंबर 2. पौष पुत्रदा एकादशीला मीठ दान करू नये. असे मानले जाते की या दिवशी मीठ दान करण्यासाठी घरात अशांतता असते. त्याच वेळी उपवास मोडला जातो. नंबर 3. या एकादशीला कोणत्याही प्रकारची धारदार वस्तू दान करू नये. या दिवशी जर काही धारदार दान केले तर भगवान विष्णू क्रोधित होऊ शकतात. नंबर 4. पौष पुत्रदा एकादशीला तेल दान करू नये. असे मानले जाते की या दिवशी तेलाचे दान केल्याने ग्रह दोष निर्माण होतात. याशिवाय पैशांचे नुकसानही होत आहे. नंबर 5. पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी गहू, तांदूळ, मका, राई, बार्ली, ओट्स, बाजरी आणि बिया यासारखे धान्य दान करू नये. यामुळे उपवास करणारी व्यक्ती पापाचा भाग बनते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स.